बबलू आता जास्त आगाऊपणा नको हं? दादाची गाडी ऑलरेडी पेचलेली आहे. मी माझं बघेन, तुला काय करायचं तू तुझं बघ ना. हा क्या बात आहे. काय निसर्ग आहे ना. हो पाहुणा, वा वा. तुम्ही सावलीताईचे मालक ना? अहो दाजी, मालक म्हणजे हजबंड. नवऱ्याला मालक म्हणायची पद्धत असते. हा, सावलीताईनं नशीब काढलं बघा, तुमच्यासारखा नवरा मिळाला तिला. आणि तुमचं नशीब त्याच्याहून चांगलं, सावलीताई सारखी तुम्हाला बायको मिळाली. पाहुणा, आता इथं भेटला की चला की घरला, 2 घोट चहा घेऊ. नाही आता घेतला चहा, नंतर घे. हो हो नक्की या. हा बरोबर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुम्हाला चल. साऊ, बाळे सगळं ठीक आहे ना? होय. काय झालं असं का विचारलंस तू? काय नाही ग, सासरी गेलेल्या पोरीच्या आईच्या मनाला एकच घोर असतो का आपल्या पोरीचं दुसरं घर व्यवस्थित असावं, तिथं तिला अगदी माहेरासारखंच वाटावं. जावयानं बापासारखी तिची काळजी घ्यावी, दिरानं बहिणीसारखं वागवावं, सासूनं आईची माया करावी, असंच वाटत असतं बघ प्रत्येक आईला. हेच बोलत होतेस का विठ्ठलाशी? नाही ग, तो घेतो त्याच समजून. माझ्या मनात वेगळंच सुरू होत. काय सुरू आहे? ते मगाशी जावई बापूंना राग आला का ग? नाही. म्हणजे मला उगा वाटलं का त्यांना सत्कार नाही आवडला म्हणून. नाही अगं, असं काही बी नाहीये. जर त्यांना आवडलं नसतं तर ते स्वतःहून बोलले असते ना. ते थोडंफार कामाचं टेन्शन होतं म्हणून ते थोडं बोलले असतील. पण तूच बघितलंस ना ते फोन घेऊन बाजूला गेले म्हणून. तुला सांगू आई, आमचं हे ना अगदी पंचासारखे आहेत. वरून कठोर वाटतात पण मनाने लई गोड आहेत. काही न बोलता नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात. मला काही बोलायचं असेल ना तर ते त्यांना आपोआप समजतं. अगदी आपल्या विठ्ठलासारखं. काही बोलायची गरजच पडत नाही. विठ्ठलाचीच कृपा आहे बरं. तुमचा सुखी संसार बघून मनावरचं ओझं कमी झालं. विठ्ठला, लेकरावर अशीच मर्जी राहू दे रे बाबा. पांडुरंग हरी वासुदेव, पांडुरंग हरी वासुदेव. आय 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 आय, विठ्ठला. काय बोलणं चाललंय माया लेकीचं? काय नाही हो, पोरीच्या सुखी संसाराच्या गप्पा ऐकत होती. बर, म्हणजे आम्ही संधी गमावली म्हणायची. पोरीच्या तोंडून आपल्या नवऱ्याचं कौतुक ऐकणं म्हणजे सुवर्णयुगच म्हणायचा. पण खरंच जावई बापू लय चांगला आहे. खरं माणूस कळतो लगेच. अगं त्या दिवशी बाजारात गेलो होतो का नाही, सारंग सरांनी हे सगळं फक्त एक चांगला माणूस म्हणून केलंय ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. पण आमच्या नात्याचं सगळं सत्य जर आई बाबांना समजलं तर? नाही, हे त्यांना समजायला नको. विठ्ठला, हे सत्य मला लपवता येईल ना? मी आता माझ्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. भारी हो एकदम. आवडलं? लय. अरे देवा, यांच्यापासून ना जरा सांभाळून ना बरं का. ही सर अक्का कधी काय बोलल त्याचा काय भान नसतो हिला.
अप्पू ये इकडं. अहो कशाला नंतर येतो. हा नंतर येतो, आता नको. पाहुणे आहेत ना, ओळख करून दे की त्यासनी. या हो, बसा इथं. या या. चला. बसा. सावलीचं धनिक आहे तुम्ही, लई गोडेस पोरा. पोरा, पोरीला सांभाळ रे बाबा. जन्मापासनं लई कष्ट केलेत पोरीने, आणि त्या भैरवीच्या मागे रात नाही दिस नाही, धावपळ धावपळ समधी धावपळ. आत्ता कुठं नशिबानं तिच्या वाट्याला सोन्याचे दिस आले. तिला सांभाळून घे रे बाबा. ठीक आहे. द्या. हो, पैसे नको. सावलीच्या आजीकडून तुम्हाला दिलाय. पैसे नको. अप्पू, तू नको खाऊ सांग, त्यासनी दिलेत. आजी पाया पडतो. सुखाने संसार करा. सावलीला सांभाळ बर का बाळा. बबलू, सावली वहिनीचं गावात खूप नाव आहे नाही? मग आपली सावली वहिनी छानच आहे. बोरं खातो. आजी येतो. हा. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. सावली, ए सावली, आहेस का ग? रामकृष्ण हरी. अगं मी कोण आलं? रामकृष्ण वैरवी बाई गजर. बरी आहे तू? ठीक आहेस? हा मजेत. एकनाथराव, जवाई बापू गेलेत कुठे? ते ना, अहो ते जरा गावात फेरफटका मारायला गेले. खरंच गावात फेरफटका मारायला गेलेत की गावात चौकशी करायला गेले? कसली चौकशी हो? हेच आपलं गाव कसं आहे, गावातली माणसं कशी आहेत, एवढी चौकशी. बरोबर ना सावली? तुम्हाला काय वाटलं? सारंग मेहेंदळेशी लग्न झालं आपल्या लेकीचं म्हणजे झालं सगळं का? झालं? आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता आपल्याला या भैरवी माईची गरज नाही, असं वाटतंय का तुम्हाला सगळ्यांना? असं नसतं जयंती. एक गोष्ट लक्षात ठेवायची हा सावली, जोवर मी तुझी भैरवी माई आहे ना, तोवर तुला तिची मदत लागतच राहणार आहे. कळलं का? तुझ्या या भैरवी माईशिवाय तुमचं काही नाही होऊ शकत, ना तुझं ना तुझ्या घरच्यांचं. कळलं ना? त्यामुळे आत्ता जो शहाणपणा केला होतास ना, आपल्यात जो ठरलेला वादा आहे, करार आहे, तो सगळा दुसऱ्या कोणाला तरी सांगून यायचा, दिलेला शब्द मोडायचा. विठ्ठलाच्या साक्षीने दिलेला शब्द मोडलास तू सावली. हे यापुढे करायचं नाही. माहितीये का तुम्हाला एकनाथराव, तुमच्या लेकीने किती मनस्ताप दिलाय मला? विचारा तिला काय केलंय तिने. शब्द दिला होता ना हिने मला की तारासाठी आयुष्यभर तिचा आवाज बनून राहील. माझा आवाज मी तुमच्याकडे गहाण ठेवते, मी शब्द देते तुम्हाला, असं बोलली होती ना ही. हा,
तरीही त्या फ्रॉड माणसाकडे जाऊन, त्या जगन्नाथकडे जाऊन सगळं ओकून आलीस. ओकलीस ना? आणि त्याने काय केलं माहिती? त्याने या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत त्याने सावलीचा आणि ताराचा व्हिडिओ बनवला. मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. किती मनस्ताप झालाय मला या सगळ्या गोष्टीचा, याची कल्पना आहे का तुला? पण मी ही भैरवी वजे. हा, असले 56 जगन्नाथ जरी आले ना तरी पुरून उरेन सगळ्यांना. पुन्हा असं तुझ्याकडून काही झालं ना सावली, खूप महागात पडेल. फक्त तुलाच नाही तर तुम्हाला सगळ्यांना. कळलं? ताराचा आवाज हा ताराचा नसून तुझा आहे हे यापुढे कोणाला कळलं ना सावली तर लक्षात ठेव. सारंगराव, भैरवीजी, कधी आलात तुम्ही? हे काय आत्ता जस्ट तुझ्या पुढे पुढे चाले. आल्या आल्या तुझी चौकशी करत होते. म्हटलं सारंग दिसत नाहीये कुठे. बरं आहेस ना? मी एकदम फिट अँड फाईन. आई बरी आहे? हो. तुम्ही छान. कशा आहात? छान. म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाची तयारी एकदम जय्यत झाली पाहिजे नाही का? चोख झालं पाहिजे सगळं काही. त्यामुळे ती सगळी तयारी बघायला आले होते. आणि शिवाय माझ्या सावलीची खूप आठवण येत होती मला म्हणून तिला भेटायला आले. सावली, लग्नानंतर काय छान ग्लो आलाय ग चेहऱ्यावर. गोड दिसतेस. भैरवीजी, मला जरा काम आहे, मी भेटतो तुम्हाला नंतर. हो हो हो, तू आराम कर. पलटी मास्टर काय म्हणा, कसली पलटी मारली हो तुम्ही. तुम्हाला सांगू का भैरवी बाई, तुमच्या त्या भैरवी रागात नाही का असे वर खाली सतत वर खाली होणारे सूर असतात, तेवढे वेगवेगळे एक्सप्रेशन दिले हो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर. क्या ऍक्टिंग आहे. आहा, मी तर काय म्हणते माहितीये का, मी तर म्हणते तुम्हीच फायनान्स करा आणि मोठा पिक्चर काढा. त्यात तुम्ही स्वतः बी काम करा आणि मला बी काम द्या. दोघी बी बेस्ट ऍक्ट्रेस. तारा, तुझी आई म्हणजे बॉलिवूडची सितारा. ते ताई, क्या पलटी. जयंती, जरा आवरशील स्वतःला. वाटेल तशी पसारते. सावली, पुन्हा एकदा चांगल्या शब्दात सांगते हं तुला. एवढा मोठा कार्यक्रम आहे, शिवाय आपल्या होम ग्राउंड मध्ये हा कार्यक्रम आहे, घरचा कार्यक्रम आहे. तेव्हा मला आता या कार्यक्रमात कुठलीच गडबड नकोय. हा, जे नेहमी करतेस ना, मुद्दाम उशिरा यायचं, कुठेतरी हरवायचं, निघून जायचं, मला मनस्ताप द्यायचा, हे परत केलंस ना सावली तर खूप महागात पडेल यावेळेस. कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठलीही गडबड करायची नाही.
ताराचा आवाज तुझा आवाज आहे हे कोणाला कळलं नसावं. कल्पनाही नाही करू शकणार मी तुझं काय करीन. कळलं ना? नाही सॉरी नका म्हणत तुम्ही, अशा गोष्टी घडतात. फोनवर बोलणं झालं ना की मिसअंडरस्टँडिंग्स होतातच, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. सो माझं तेच म्हणणं आहे की आपण एकदा समोरासमोर भेटूयात, मीटिंग करूयात आणि ठरवूयात गोष्टी. आई पण जर असेल, सॉरी म्हणजे तिलोत्तमा मेंदळे पण जर असतील तर बरं होईल नाही का, सगळ्या गोष्टी समोरासमोर सॉल्व्ह होऊन जाईल. हो, सी यू देन. या बाय, थँक्यू. ती मुलगी जर का इथे एवढा ड्रामा करू शकते तर तिथे तिच्या घरात तिच्या टेरिटरीमध्ये काय काय करेल. मी तुम्हाला माझ्या नजरेसमोर चुकीच्या मार्गावर जाताना नाही बघू शकत. पोरा पोरीला सांभाळ रे बाबा. जन्मापासून लई कष्ट केलेत पोरीने. मी ते आलोय सावलीचं सत्य जाणून घेण्यासाठी. आणि अशी एक पण गोष्ट अजून माझ्या नजरेसमोर आलेली नाही आहे की ज्याने मी सावलीवर शंका घेऊ शकतो. मला आजवर दिसलेली सावली आणि या गावात तिच्याविषयी असलेली चर्चा, लोक आणि या सगळ्यांचं वागणं, यात काहीच शंका घेण्यासारखं नाही आहे. मग माझं मन हे मानायला तयार का होत नाही आहे की मी सावलीबद्दल एक समज घेऊन तिच्याकडे बघतोय आणि जे दिसतंय ते अगदी विरुद्ध असल्याने मला पत्ता नाही आहे. असं तर नसेल ना की जगन्नाथने यांना पण फसवलं असेल. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल अपियर्स. प्रत्येक वेळेस राक्षसाचं नाव घेतलं की राक्षसच आला पाहिजे असं काही नाहीये. कधी कधी चांगली माणसं पण आठवण काढतात. कशी वाटली सासूरवाडी? नाही काय ना, कधी कधी पाण्यासारखी नितळ माणसं भेटली की मन हलकं होतं. नाही पण ह्या व्यवसायाच्या नादात आपण सगळंच विसरलोय. आपण खोटं बोलतो, छक्के पंजे करतो, यश मिळवण्याच्या नादामध्ये वाटेल ते करतो, आपण स्पर्धा करतो. पण या सगळ्यात आपलं आयुष्य पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून पदरात जे पडलं ते देवानं दिलं असं म्हणून आयुष्य जगणारी माणसं भेटली की मनाला वेगळं समाधान लागतं नाही का? हॅलो सारंग बोलतोय ना? नाही म्हणजे अजून एखादी अशी गोष्ट आहे का की ज्याची मला माफी मागायची राहून गेली आहे तर मागतो. जगन्नाथजी, शेवटाकडे जाण्याची खूप घाई करता तुम्ही. का असं? थांबा ना जरा, वेळ द्या. गडूळ झालेलं पाणी निवळायला वेळ लागतो. चित्र स्पष्ट झालं आणि हाती पुरावे लागली की मी स्वतःहून येईन तुमच्याकडे. मला शेवट माहिती आहे सारंग, मला घाई नाही अजिबात. तुला मी परत एकदा सांगतो, त्या घरात तुला काहीही काळवेर सापडणार नाही. ती मुलगी अतिशय साधी सरळ आहे, तिच्या घरचेही तितकेच साधे सरळ आहेत. एक सांगू का सारंग, सध्या अशी माणसं भेटली ना आपल्याला की ती आपल्याला खोटी वाटायला लागतात. कारण आपल्याला शुद्धतेची सवय राहिलेली नाहीये. जंगलात कोणी आपल्याला मध देतो असं म्हटलं तर त्याला आपण गुळाचं पाणी म्हणणारी माणसं नाही का? नाही पण ठीक आहे, वेळ बलवान आहे, ती सगळं ठरवेल. हे तुमचं मत झालं जगन्नाथजी. तुमचं मत माझ्यावर लादू नका. मी बघतो काय करायचं ते. देवा, या मुलावर बारीक लक्ष ठेवा.